खडकवासला धरणातून 45,705 क्युसेक्स पाण्याचा मुठा नदीत विसर्ग। पुण्याच्या नदीपात्राजवळच्या परिसराला पुराचा धोका, नागरिकांचं स्थलांतर। नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग वाढला, गोदामाई पात्राबाहेर रामकुंडातील मंदिर पाण्याखाली। नाशिकच्या गोदावरी नदीच्या प्रवाहात वाढ, अनेक मंदिरांसह वाहनं पाण्याखाली, नागरिकांची तारंबळ। मालेगावमधील सबंदगाव शिवारात गिरणा नदीला पूर, मासे पकडायला गेलेले 10 ते 12 जण पुराच्या पाण्यात अडकले, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। जायकवाडी धरणात 10% साठा, मराठवाड्याला मोठ्या पावसाची आशा, तर नगर नाशिकमधील धरणातील पाणी संभाजीनगरच्या वेशीवर। मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे 5 तलाव भरले, सर्व धरणांमध्ये एकूण 89.10% जलसाठा। कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत, त्यांच्यापासून सावध रहा, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, तर ओबीसी आरक्षणाला धोका असल्याचंही विधान। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबाबत मनोज जरांगेंना आश्चर्य, तर टीका करणाऱ्या नारायण राणेंना जरांगेंचा सबुरीचा सल्ला। आरोप करण्यासाठी तुरुंगातील सचिन वाझेंचा फडणवीसांकडून वापर, अनिल देशमुखांचा हल्लाबोल, तर चांदीवाल आयोग जनतेसमोर आणण्याची ही मागणी। अनिल देशमुखांचे आरोप कपोलकल्पित, फडणवीस यांचा पलटवार, तर महाविकास आघाडीनं चांदीवाल आयोग अहवालावरून कारवाई का केली नाही, फडणवीसांचा सवाल। अमरावतीत जिल्हा नियोजन समितीत बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात जुंपली, फिनले बिलच्या निधीवरून श्रेयवादाची लढाई। सोसायटी मीटिंग मधला वाद, सभासदाला पडला महागात, अध्यक्षाकडून सभासदाच्या हाताच्या अंगठ्याचा घेतला चावा, मुंबईच्या दहिसर भागातील धक्कादायक घटना। पुण्यात आदिवासी शाळेत दिल्या जाणाऱ्या पॅकिंगच्या दुधात सापडल्या जिवंत आळ्या, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू। कळवण नाशिक मार्गावर एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक, दोन्ही वाहनं जळून खाक, तर कारमधील दोघांचा मृत्यू। ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक, पेनल्टी शूटआउटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 केला पराभव, 10 गड्यांसह साहेबांना धक्का।